सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेलं असून मेफेटाईन इंजेक्शनचे रॅकेट उघड झालंय। या प्रकरणी तपासाची चक्र गतिमान झाली असून मेफेटाईन इंजेक्शन प्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश सुद्धा केला। उत्तर प्रदेशमधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेफेटाईन या इंजेक्शनचा नशेसाठी पुरवठा करणाऱ्या इंतजार अली झहीरुद्दीन याला अटक सुद्धा करण्यात आली। या प्रकरणी आतापर्यंत सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा मधून संशयितांना अटक करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, खरं तर आपण पाहतोय सांगलीमधून या दोन महत्त्वाच्या घटना म्हणाव्या लागेल। एका ठिकाणी कोयता गँगची दहशत आता पाहायला मिळते आणि त्यानंतर हा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडला। सांगलीमध्ये गेल्या काही दिवसापासून मेफेटाईन इंजेक्शन नशेसाठी वापरण्याचे जे इंजेक्शन आहे त्याचा साठा पकडला जातोय। विट्यामध्ये एमडी ड्रग्ज सापडलं होतं। जवळपास 29,74,00,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडण्यात आलं होतं। या सर्व दृष्टीने आता सांगली पोलिसांचा तपास सुरू आहे। मिरज पोलिसांनी जे वैद्यकीय तपासणीसाठी वापरलं जाणारं मेफेटाईन इंजेक्शन आहे या इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि आता यापूर्वी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारामधून 12 जणांना अटक करण्यात आली होती। परंतु आता हे रॅकेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलेलं आहे। उत्तर प्रदेशमधून इंतजार अली झहीरुद्दीन या अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधून या मेफेटाईन इंजेक्शनचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरवठा केला जात असल्याचं समोर आलं होतं आणि आता या आंतरराज्य टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। परंतु गेल्या काही दिवसापासून सांगली शहरामध्ये पाहिलं तर कोयता गँगची देखील दहशत आहे। कोयता गँग सक्रिय होती। काही शाळेतील मुलांमध्ये देखील मारामारीचा प्रकार झाला होता। यावेळी मुलांच्या दप्तरामध्ये कोयते सापडून आले होते। त्यामुळे सांगली पोलीस सत्र झाले होते। शाळेतील मुलांची देखील तपासणी केली होती। या दृष्टीने सांगली पोलीस तपास करीत असताना यावेळी कोयता गँग जी आहे ती आढळून आली। सांगली शहरामध्ये बेकायदेशीररित्या कोयते घेऊन फिरणारे मुलांना अटक करण्यात आली। यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे। एकंदरीत जर पाहिलं गौरी तर सांगलीमध्ये अवैधरित्या जे अवैध धंदे आहेत ते मोठ्या प्रमाणात फोफायला दिसून येतं। एमडी ड्रग्ज असेल, मेफेटाईन इंजेक्शन असेल आणि कोयता गँग असेल, या सर्व दृष्टीने पाहिलं तर आता सध्या सांगली गुन्हेगारी दृष्टीने हिटलेट असल्याचं पाहावयास मिळतंय। गौरी, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।